तुमचं नाव घेतल्यावर लोकांच्या चेहऱ्यावर भीती येते की आदर, याला ब्रँड परसेप्शन म्हणतात. आणि गीतेचा 15वा श्लोक याच नावाच्या ताकदीवर बोलतो. श्रीकृष्णाने पांचजन्य, अर्जुनाने देवदत्त आणि भीमाने पौंड्य नावाचा महाशंख वाजवला. हे केवळ शंख नव्हते, शंखांची नावं नव्हती, तर ते या महापुरुषांच्या पर्सनल ब्रँड्सचे सिग्नल होते. म्हणजे बघा ना, श्रीकृष्णाचं नाव इथे ऋषिकेश असं आलं. या नावाचा अर्थ काय, तर ज्याचं स्वतःच्या इंद्रियांवर नियंत्रण असतं तोच जगावर राज्य करू शकतो. आणि श्रीकृष्णाचा पांचजन्य शंख वाजला तेव्हा त्याचा अर्थ असा होता की आता बुद्धीचा विजय होणार आहे. जेव्हा तुमचं मन शांत असतं ना, तेव्हा तुमचं डिसिजन मेकिंग खूप स्ट्रॉंग असतं. अर्जुनाचं नाव धनंजय, म्हणजे ज्याने कर्माने यश मिळवलं. लक्षात ठेवा, तुमचं भूतकाळातील यश तुमचं वर्तमान काळामध्ये आत्मविश्वास वाढवतं. अर्जुनाचा शंख वाजला तेव्हा कौरवांना अर्जुनाच्या जुन्या पराक्रमाची आठवण झाली. म्हणजे काय, तर तुमचं नाव तुमची हिस्ट्री सांगत असतं. आणि भीम, म्हणजे ज्याची कामं अशी मोठी मोठी आहेत, आवडव्य आहेत, याला फिअर फॅक्टर म्हणतो आपण. म्हणजे जेव्हा भीमाने पौंड्य वाजवला तेव्हा कौरवांच्या काळजामध्ये धडधड वाढली. शत्रूला माहितीये की भीम जे बोलतो ते करून दाखवतो. म्हणजे कायमच तुमची कृती तुमच्या शब्दांपेक्षा जास्त जोरात बोलते. आता या सगळ्याचा आजच्या काळामध्ये काय संदर्भ, तर एक म्हणजे तुमची ओळख निर्माण करा. तुमचं काम असं असावं की तुमच्या नावाचा कुठे उच्चार जरी झाला ना, तरी समोरच्याला तुमची क्वालिटी, तुमच्या कामाची क्वालिटी याची जाणीव व्हावी. कारण काय, तर माणसं वस्तूला नाही, तर त्या नावापाठीमागे असलेल्या विश्वासाला कायम पाहतात. दुसरं म्हणजे तुमच्या शस्त्राला, म्हणजे कौशल्याला एक नाव द्या. कोणतंही कौशल्य असू द्या तुमचं, त्याच्यामध्ये इतके परफेक्ट व्हा की ती तुमची सिग्नेचर बनली पाहिजे. म्हणजे क्रिकेट म्हटल्यानंतर सचिन तेंडुलकर आठवतात त्या पद्धतीने. अर्जुनाचा देवदत्त हा केवळ शंख नव्हता, तो त्याच्या एकाग्रतेचा पुरावा होता. अर्जुनाची एकाग्रता माहिती ना तुम्हाला. आणि तिसरं म्हणजे आपण कृती करतो त्यात जागृतपणे करा. आधी केले मग बोलले याच पद्धतीने आपली वागणूक राहू द्या. बघा, तुमचं नावाचा ज्यावेळेस शंख वाजतो ना, म्हणजे तुमचं नाव ज्यावेळेस घेतलं जातं तेव्हा लोकांना काय आठवतं, तुमचा राग, तुमचा स्वार्थ की तुमचं कर्तृत्व. नाव कमवायला वर्ष लागतात, पण घालवायला एक क्षण पुरेसा असतो. त्यामुळेच तुमच्या कर्मातून तुमची ब्रँड व्हॅल्यू तयार करा. लक्षात ठेवा, श्रीकृष्णाने पांचजन्य वाजवला कारण त्यांचं मन त्यांच्या ताब्यात होतं. अर्जुनाने देवदत्त कारण त्यांचं कर्तृत्व दैवी होतं. आणि भीमाने पौंड्य कारण त्याची ताकद त्याच्या कर्मात होती. तुमच्याकडे आज असं कोणतं कौशल्य आहे त्याच्या आवाजावर तुम्ही जगाला ठामपणे सांगू शकता, हो हे बघा, हे मी आहे आणि हे माझं काम आहे. जर नसेल तर आजची रात्रीची शांतता तुम्हाला काहीतरी सुचवतीये. विचार करा, आज रात्री शांतपणे बसा आणि एका कागदावर तुमचं नाव लिहा. त्या नावाखाली 1, 2, 3 शब्द लिहा जे लोक तुमच्याबद्दल बोलतात. स्वतःशी प्रामाणिक राहा. जो स्वतःच्या कमतरतेचा शंख शांतपणे ऐकू शकतो ना, तोच भविष्यामध्ये यशाचा शंखही वाजवू शकतो. आता तुम्ही लिहिलेले शब्द भलेही तुम्हाला आवडत नसतील तरी ऍक्सेप्ट करा आणि उद्यापासून तुमचं चांगलं काम, म्हणजे या कमतरता दूर करण्याचं काम सुरू करा. जेणेकरून हा भूतकाळ कधीतरी तुमच्या वर्तमानातील तुमचा आत्मविश्वास बनेल आणि सोबत तुमचा ब्रँडही बनेल. जर तुम्हाला वाटत असेल की ही गीता सायकोलॉजी तुमच्या आयुष्यातला गोंधळ कमी करते, तर या व्हिडिओला शेअर नक्की करा अशा व्यक्तीला, जिला स्वतःची